नमस्कार. इंडी जर्नलच्या कामगार पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये आपण पुण्यामध्ये काम करणाऱ्या पोस्ट खात्यातल्या हंगामी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये पुण्याच्या प्रॉव्हिडंट फंड कमिशनर म्हणजे भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांनी दिलेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा निकालाची चर्चा केली होती. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारचे कुठलेही निकाल किंवा न्यायालयीन निवाडे असतील ते त्याच वेळेला यशस्वी होतात की ज्या वेळेला ते एका चळवळीच्या पायावरती उभे असतात. आणि अशा प्रकारे या पोस्ट खात्यातल्या हंगामी आणि रोजंदारी कामगारांनी ज्या प्रकारे यासाठी संघर्ष केला, लढा केला आणि जे कार्यकर्ते मग ते C2चे असतील किंवा प्रत्यक्ष काम करणारे पोस्ट खात्यातले हंगामी आणि रोजंदारी असतील ते प्रत्यक्ष या परिस्थितीला कसे सामोरे गेले आणि या न्यायालयीन निवाड्यापर्यंत ही परिस्थिती कशी आली हे समजावून घेणं फार रंजक आहे आणि त्या अर्थाने प्रेरकसुद्धा आहे. आणि म्हणून आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी म्हणून सगळ्या आपल्या कामगारांसमोर, जनतेसमोर बोलण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी मुद्दाम या युनियनच्या म्हणजे अखिल भारतीय आउटसोर्स डाक एम्प्लॉईज युनियन या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे. माझ्याबरोबर आता माझ्या शेजारी बसलेले आहेत नितीन पाटील, हे या युनियनचे जनरल सेक्रेटरी सचिव आहेत. त्याच्यानंतर पलीकडं बसलेले आहेत यशवंत चौधरी, ते पण या युनियनचे उपाध्यक्ष आहेत. त्याच्या पलीकडे बसलेले आहेत सुजित शिंदे, युनियनचा कार्यकर्ता आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो जरी हंगामी रोजंदारी कार्यकर्ता कामगार असला तरी एक्सेल शीटचं काम उत्तम जाणतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या केसमध्ये फार मोठी मदत आपल्याला झालेली होती. माझ्या उजव्या बाजूला कॉम्रेड वसंत पवार आहेत. कॉम्रेड वसंत पवार हे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स C2 चे पुणे जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी आहेत, पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत आणि स्वतः कामगार असताना एका लढ्यामध्ये व्हिक्टिमाइज होऊन या सर्व चळवळीमध्ये त्यांनी आयुष्य झोकून दिलेले असे अत्यंत तडफेचे आणि डेडिकेटेड असे कार्यकर्ते आहेत. त्याच्या पलीकडे जी बसलेली आहे ती मोनाली पंचमुख, ही सुद्धा हंगामी रोजंदारी कर्मचारी म्हणून तिने काम केलेलं आहे आणि या सगळ्या जीवनाचा तिला अतिशय जवळून अनुभव आहे. विशेषतः एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून काम करताना अजून जास्त काय अडचणी येतात त्याचाही तिने सगळे झळ सोसलेली आहे. पलीकडे जो बसलेला आहे तो सिद्धार्थ सोनकांबळे, अतिशय उत्साही, सतत कायम उत्साह आणि असा बबलिंग ज्याला म्हणतो असा उत्साही कार्यकर्ता, सगळ्यांना संघटित करण्यामध्ये मोठी भूमिका ज्याची आहे. आणि पलीकडे आहे हनुमंत कांबळे, हा सुद्धा असाच युनियनचा एक संघटक कार्यकर्ता. या सगळ्यांकडनं आपण आज जाणून घेऊया की मुळामध्ये हे हंगामी रोजंदारी कामगार म्हणजे काय असतात, हे कंत्राटी असतात का कंत्राटी नसतात, हे मागच्या वेळी मी बोलले, पण जरा तर त्यांचा अनुभव आपण ऐकूया. तर नितीन, तुम्हाला सांग की या पोस्ट खात्यामध्ये तुम्ही हंगामी रोजंदारी कर्मचारी जे आपण म्हणतो ते नेमकं काय काम करतात आणि त्यांना कसं घेतलं जातं किंवा तुम्हाला कसं घेतलं गेलेलं होतं खात्यामध्ये? ते तर मी सांगेल तुम्हाला की एक इलिगल पद्धती बेकायदेशीरनुसार, कारण माझे वडील होते RMSला, मी एक बेरोजगार होता, तर कुठंतरी काम बघावं म्हणून मी आला. तर आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी वडिलांना सांगितलं तुझा मुलगा येऊ इथं कामाला ये बाबा. तर मी भुसावळला कामाला लागला. पण भुसावळ RMSला, पण तिथं 10 रुपये तासाला 10 रुपये अशी 12 तासाची ड्युटी करत होता. ही केव्हाची गोष्ट आहे? हे 2015-16ची गोष्ट. 2015-16ची. मग त्यानंतर एक गाडीवरती ड्युट्या मिळत होत्या, गोवा एक्सप्रेस वगैरे. तर त्या गोवा एक्सप्रेसनं मी एक वेळेस ड्युटीवरती आला पुणे RMSला. तर पुण्याला मला समजलं की इथं 36 रुपये तास आहे. मग पगार जास्त असल्यामुळे मी 2017ला पुण्याला आलो. मग पुण्याला आल्यानंतर कुली म्हणून मला घेतलं आणि इलिगल पद्धतीनंच घेतलं. तू इलिगल का म्हणतो? फक्त माझं मार्कशीट घेतलं आणि माझे वडील त्या डिपार्टमेंटमध्ये होते म्हणून चला बाबा एक विश्वासू आहे. पण काय कुठे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, जाहिरात वगैरे असं काही नाही? काहीच नाही. आणि एक हीच लालच दिली होती मला की तू जर चांगलं काम जर केलं, व्यवस्थित काम जर केलं तर पुढे भविष्यात तू परमनंट होऊ शकशील, अशी एक मला आशा लावून दिलेली होती. त्यामुळे मी पण बेरोजगार होता, कामाची गरज होती, त्यामुळे मी पण लागला. तर 2017पासून मी काम करत होतो. म्हणजे तो पुण्यामध्ये. मग युनियन करण्यापर्यंत कसं काय पोहोचलाय? तर मग ते
मी अभ्यास केला की मिनिमम वेजेस साधारण कंपनीत जर गेला तर 15-17 हजार असा पगार मिळतो आपल्याला. 36 रुपये तासाने एवढा पगार जात नाही आहे. मग मी वाचन केलं थोडं, तर मला समजलं की आपले मिनिमम वेजेस हे वाढत राहतात. मग ते वाढत राहतात आणि हे आपल्याला देत नाही आहे. मग यांना मी मागणी केली. पण मागणी केल्यानंतर यांनी माझ्यावरती असं थोडा रोष धरला. मला कामावरून थोडा कमी ड्युट्या द्यायच्या, बोलवत नव्हते, असं करत होते. तर ते पण मी सहन केलं, कमी रोजंदारीवरतीच काम केलं. पण एक मुद्दा असा आला की ज्या वेळेस लॉकडाऊन झालं 2020 साली, तर त्यावेळेस मी एक ऑर्डर वाचली होती की सरकारनं काढली, भारत सरकारनं, की जे रोजगार आहे, बेरोजगार लोक, रोजंदारीवरचे लोक आहेत, त्यांना पण घरी बसलेल्या लोकांना पेमेंट द्या म्हणून, घरी राहण्याचा. तर लॉकडाऊन उघडल्यानंतर मी तीच मागणी केली. ऑर्डर घेऊन गेल्यानंतर आमचे SRM होते, त्यांना मी बोलला की माझे पैसे मला द्या, घरी बसलेला त्याची रोजंदारी द्या, ही अशी ऑर्डर आहे. तर ते मला डायरेक्ट बोलले की तू आमचा कामगार नाही आहे. म्हटलं असं कसं होऊ शकतं म्हटलं सर, की मी तुमचा कामगार नाही आहे. म्हटलं मी 2017 पासून तुमच्याकडे काम करतो आहे आणि मी माझ्या हक्काचे पैसे मागतो आहे. तर ते मला बोलले नाही नाही, आता उद्या तू येऊ नको. अच्छा, लगेच तुला विक्टिमाइज. हां, लगेच विक्टिमाइज केलं. मग ते केल्यानंतर मी असंच परत शोधात लागला की बाबा मला कामावर कसे घेतील. मग मला एक लेबर कमिशनर आहे जाधव सर म्हणून, त्यांनी मला सांगितलं की की तुम्ही एक कुठले तरी युनियनवाल्यांकडे जा. मग त्यांनी मला C2 सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, की जे तुमच्याशी संपर्क करायला मला त्यांनी सांगितलं. मग तिथं आल्यानंतर मी कॉम्रेड पवारांना भेटलो, तुम्हाला भेटलो. तुम्ही भेटल्यानंतर तुमच्या मार्गदर्शनानुसार मग कशी युनियन करायची, रजिस्टर कशी करायची ती केली. आणि ती केल्यानंतर मग जसं तुमचं मार्गदर्शन मिळत गेलं त्यानुसार. यशवंत, तुझं काय, तू कसं काय कामाला लागला आणि काय काम करत होता, तर जरा कामाबद्दल सांग. मी पोस्टल ऑफिस, माईक जवळ घे. मी पोस्टल डिपार्टमेंट आहे RMSमध्ये टेम्परवारी म्हणून त्यांनी मला तिथं घेतले होते. तिथं आहे ना, कुठली जे भरती होते हे कुठलेही नोटिफिकेशन निघालेले नाही तशी, की म्हणजे त्याची जाहिरात वगैरे किंवा हे अशाच ओळखीनुसार परमनंट कामगारांच्या जागेवरती त्यांनी म्हणजे नवीन पोस्टामध्ये परमनंट भरती न करता त्यांच्या हिच्यावरती टेम्परवारीमध्ये असे ओळखीनुसार त्यांनी असे घेतलं तास. पण मग तुम्ही काम काय होते, परमनंट कामगार करत होते तसंच काम करायचं? तेच काम, लोडिंग अनलोडिंगचं, शॉर्टिंगचं किंवा प्लॅटफॉर्मवर रेल्वेमध्ये बॅगा लोडिंग अनलोडिंग करण्याचं, म्हणजे हिच्यामध्ये काम करत होते. आणि पण मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वर्कर नाही, कॉन्ट्रॅक्ट वर्कर नाही, म्हणजे डायरेक्ट डिपार्टमेंटनं आम्हाला घेतलेलं आहे. अच्छा, हां. मग तर सुजित, आता तू सांग मला, तू एवढं एक्सेल चांगलं करतो, युनियन आपल्या केसमध्ये एवढी मदत केली, तू कुठे शिकला एक्सेल, काम काय करत होता तू? मी 12वी झाल्यानंतर एक्सेलचं हे केलं, कोर्स केला होता. पण मला समजण्यात आलं की इथं पोस्टात घेते असं कामाला. मग मी पोस्टात कॉलेज स्टुडंट म्हणून लागलो. तिथं बी कॅम्प्युटरवरच काम आहे माझं, बॅग वेजेस म्हणून आपलं काम करतो. एसएचं जे एसए काम करतात तेच मी काम करत होतो. एसए म्हणजे काय? शॉर्टिंग असिस्टंट. शॉर्टिंग असिस्टंट, तेच काम करत होतो. त्या पद्धतीनेच काम केलं, स्कॅनिंग, शॉर्टिंग करणं, हे काम मी तिथं केलं. पण मग आता तुम्ही मला सांगा की तुम्ही जे काम करता आणि परमनंट वर्कर जे काम करता, तर तुम्ही जर काम केलं नाही तर खात्याचं काम व्यवस्थित चालू शकतं का तुमच्याशिवाय? नक्कीच नाही, नाही होऊ शकत. त्याला माहिती आहे, टेम्परवारी जे कामगार जे काम 8 तास करतो आणि जो डिपार्टमेंटचा जो लोड हे असतो, म्हणजे परमनंट कामगारांपेक्षा टेम्परवारी म्हणून जे आम्हाला लागलेले आहेत ते सर्वात जास्त काम काढून घेतात लेटरचं. म्हणजे टोटल वेळ ठरलेलं असतं. परमनंट कामगाराला कसं आहे, 2000 एका एसएला 8 तासाची ड्युटी जे टोटल घेतली जाते लेटरची, तिथं आम्ही 4-4 हजार एक्सेस म्हणजे 2-2, 3-3 हजार जास्त घेऊन लेटर पॅड आम्ही डिस्पॅच करत होते. आता मोना, तू पण याच्यामध्ये काम केलेलं आहेस आणि आता तर तू कशी याच्यामध्ये आले आणि तुम्हाला कशी वागणूक मिळत होती तिथं? म्हणजे काय तुम्हाला परमनंट वर्कर प्रमाणे काय हक्क मिळत होते किंवा वागणूक, वरिष्ठांचा तुमच्याशी एकंदर व्यवहार कसा होता? म्हणजे सर, मी ना असंच जॉब शोधत होते आणि माझ्या घराच्या मागेच एक ऑफिस होतं, पार्सल ऑफिस म्हणून. असं चालत चालत जाऊन विचारलं तर ते सर म्हटले उद्यापासून तुम्ही कामाला या. बरं. आणि ते एक स्टेशनला जाऊन एक फॉर्म भरा.
त्या फॉर्ममध्ये फक्त त्यांनी की आम्ही परमनंट वगैरेची मागणी नाही करणार काय वगैरे ना, ते असं लिहून आधार कार्डवर फक्त घेतलं आम्हाला जॉबला, आणि दुसऱ्या दिवसापासून मी तिथं नाही, join काय काय झाले. काय लिहून काय घेतलं? हमीपत्र काय? हमीपत्र होतं त्याच्यामध्ये त्यांनी की फ्युचरमध्ये तुम्ही कधीही इथं परमनंटची मागणी करणार नाही, एक फिक्स पेमेंटची मागणी करणार नाही, बरं. अशा त्याच्यावरती त्यांनी त्यांच्या अटी लिहिल्या होत्या आणि त्याच्यावरती साईन करायची होती आपली, आणि आधार कार्ड सबमिट करायचं होतं, आधार कार्ड आणि पॅन कार्ड, बस 2च डॉक्युमेंट्स, आणि आपलं 12th सर्टिफिकेट. ते तीन डॉक्युमेंट्सवरती त्यांनी मला लगेच दुसऱ्या दिवसापासून तिथं काम करायला सुरुवात केली. तिथं मी 2016 पासून मी तिथे काम करतेय. एकच ऑफिसला 9.5 वर्ष झालं मी ते एकच ऑफिसला तिथं काम करतेय. जेव्हापासून युनियनमध्ये आले त्यांना कळलं की मोनाली आता युनियनमध्ये आलेली आहे, तर 9 वर्ष त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही झाला. पण युनियनचं कळल्यापासून त्यांनी मला सगळ्या ऑफिसला डेली फिरवायला सुरुवात केली. सगळ्या ऑफिसला म्हणजे की तिथं भरपूर ब्रांच आहेत ना, पार्सल ऑफिस आहे, NSH ऑफिस आहे, वेगवेगळ्या ठिकाणी CRC ऑफिस आहे, RMS, असे वेगवेगळे त्यांच्या जवळपास ठिकाण आहे ना. आज इकडे ड्युटी तर उद्या दुसरीकडे ड्युटी, म्हणजे त्रास झाला हिला तर ही काम सोडून जाईल. आपण हिला कसं काढू शकतोय? डायरेक्टली काढू नाही शकत आहे, घरी बसू शकतोय फक्त, नाही का, की 10 दिवस बस 15 दिवस बस असं. तर त्यांनी मला कंटिन्यू सगळ्या ऑफिसला फिरवत राहिले. असं त्यांनी युनियनमध्ये आल्यानंतर हा त्रास त्यांनी द्यायला सुरुवात केली. वरून HRO जे तिथं हेडमास्टर्स असतात ते पण काम देताना येता जाता काहीतरी बोलणं की काम नीट करत नाही, म्हणजे 9 वर्ष काही प्रॉब्लेम नाही झाला. पण जसं इन्व्हॉल्व झाले युनियनमध्ये तेव्हापासून मग त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. हे करून सोडून जावं म्हणून, सोडून जाण्यासाठी, की एक्स्ट्रा काम करायला. आता बरं, वसंत पवारांना विचारतो, तुम्ही जनरल सेक्रेटरी आहे C2चे, पण मग आता यांची एक वेगळी युनियन रजिस्टर केली, तर वेगळी युनियन रजिस्टर करण्याची काय गरज आहे? आणि आउटसोर्स एम्प्लॉईज युनियन, आउटसोर्स म्हणजे काय भानगड आहे? आउटसोर्स म्हणजे ही भानगड अशी आहे की इथे त्यांना कुठलाही दर्जा किंवा अधिकार नसल्यामुळे, आणि मग परमनंट संघटना जी तिथली पोस्टाची आहे ती यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे ऑर्गनाईज करूनच त्यांचा प्रश्न मांडावा लागेल, असं त्यांच्याशी चर्चा करताना साधारणतः जुलै-ऑगस्टपासून 2021मध्ये हे सगळे लोक संपर्कात आले. आणि त्याच्यानंतर मग अंतिम आमचा निर्णय झाला, आणि मग आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वांचा एक मोठा मेळावा घेऊन त्याच्यामध्ये युनियन स्थापन करण्याचा, त्यांची स्वतंत्र आणि तिच्यामार्फत पुढे लढा करण्याचा असा आमचा निर्णय आम्ही घेतला. आणि त्याप्रमाणे ते युनियन रजिस्ट्रेशन करून त्यांचं जे काही दैनंदिन कामासंबंधीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रामुख्यानं पोस्ट मास्टर जनरलकडे मांडणं, आणि त्या अनुषंगाने विविध कार्यालयामध्ये पहिल्या प्रथम आम्ही स्टेट गव्हर्नमेंटकडे यांची तक्रार केली. त्याच्यानंतर तिथून कळल्यानंतर आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट लेबर कमिशनरकडे त्यांच्या तक्रारी केल्या. आणि त्या तक्रारी करत 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 आपल्याला एक लक्षात आलं की या नुसत्या तक्रारी करून चालणार नाही, तर यांच्यासाठी मूलभूत अशी कुठली तरी मागणी आपल्याला नव्याने ती करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं मग आम्ही ह्या ESI योजना, राज्य कामगार विमा योजना आणि प्रॉव्हिडंट फंड योजना या योजनेचं सुद्धा आधार आपल्याला मिळू शकतो, असं आमचं एक सर्वांचं मिळून मत झाल्यानंतर आम्ही संबंधित विभागाला त्यांच्या त्या रितसर मागणी करून त्यांना तो ESI लागू झाला पाहिजे, त्याचे आरोग्याचे दृष्टीनं त्यांना त्याचे लाभ मिळाले पाहिजे. तसंच सामाजिक सुरक्षेचा भाग म्हणून प्रॉव्हिडंट फंडाची केस जी आहे, कारण वर्षानुवर्ष लोक माझ्याकडे चर्चा करताना जी काही ह्या कामगारांच्या मधून मला माहिती मिळाली, हे लोक 2009 सालाच्या पूर्वीपासून तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होते. आणि यांना कामावर ठेवणारे दुसरे बाहेरचे कोणी कॉन्ट्रॅक्टर वगैरे नसल्यामुळे आतले जे कायम स्वरूपाचे कर्मचारी जे पोस्टाचे आहेत त्यांच्या ओळखीतून, त्यांच्या नात्यातूनच ह्या कामगारांची अशी भरती तिथं झालेली आहे. आणि त्याचा जो फायदा असा त्या डिपार्टमेंटला होण्याची शक्यता किंवा ती हमी, जसं की आता आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडून हमीपत्र घेतल्याशिवाय त्यांना आत घेत नव्हते किंवा हे करत नव्हते. आणि त्याच्यात काय लिहित होते? हमीपत्र म्हणजे काय, की तुम्ही कायम स्वरूपाचं पगार मागणार नाही, वाढून मजुरी मागणार नाही, नोकरीचा अधिकार मागणार नाही, याच्या व्यतिरिक्त ते पण काही जास्त नाही. पण मला याचं विचारायचं, असं हमीपत्र घेतलं समजा तर मग काय कामगाराचा हक्क जातो का असा काय मागण्याचा? नाही नाही, आपल्या संघटनेच्या आणि एकंदरीत अनुभवामधून माझ्या गेल्या 40-45 वर्षामध्ये अशा हमीपत्राचा काही उपयोग त्यांना होत नाही. परंतु या ठिकाणी उपयोग होईल असं त्यांना वाटतं किंवा कामगाराला दहशतीखाली ठेवण्यासाठी ते घेतलं जातं.
आणि कामगारांना ते माहिती नसल्यामुळे कामगाराला असं वाटतं की आता आपण हे लिहून दिल्यामुळे आपल्याला कुठल्याही संघटनेकडे किंवा खात्याकडे किंवा आणखी कुठल्या अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचा अधिकार राहत नाही, असं एक दडपण त्यांच्यावरती निर्माण होईल आणि ते संघटनेकडेच कशी जाणार नाही. सिद्धार्थला विचारायचं आहे. सिद्धार्थ, तुम्हाला सांग की आता युनियन केली, रजिस्टर झाली तुमची युनियन, पण त्याच्यानंतर लोकल मॅनेजमेंट अधिकारी आणि तुम्ही हे सगळे रोजंदारी हंगामी यांच्या संबंधामध्ये व्यवहारामध्ये काही बदल झाला, फरक झाला, चांगला वाईट काय झालं नेमकं? कॉम्रेड, निश्चित बदल झालेले. कारण की जेव्हा सीटूच्या झेंड्याखाली आम्ही जर काम करायला सुरुवात केले तर काही परमनंट लोकांनी पण आपल्याला सपोर्ट केला. असं नाही म्हणत की ते आपल्याला सपोर्ट नाही केले, आपल्या युनियन वाढवण्यासाठी पण काही मदत केले, हे केले. काही परमनंट हे आहे की आपल्याला जे कमी समजतात, पण सगळेच असं नाही की ते आपल्याला चांगलं वागणूक दिलं नाही. बऱ्यापैकी तिथं असले परमनंट कर्मचारी आहे ते आपले चांगलं संबंध आहेत त्यांच्याशी आणि आपल्या युनियन वाढवण्यासाठी ते भरपूरदा मदत केलेले. पण अधिकारी लोकांची कसं काय, त्यांनी तुमच्याशी कसा व्यवहार केला? अधिकारी लोकांशी म्हणजे आम्हाला पहिला मीटिंग तरी देतच नव्हतं. मीटिंग म्हणजे चर्चा करण्यासाठी, बैठक म्हणजे चर्चा करण्यासाठी आम्हाला ते टाइम देत नव्हता. म्हणजे कामगारावर होणारा अन्याय साहेबांपर्यंत कसं मांडायचा, मग आमचं वेतन कोणाला सांगायचं, म्हणून आम्ही भांडून आम्हाला मीटिंग द्या, धरणं आंदोलन केलं, PMJ पुढं केलं, SRM पुढं, की बाबा आम्हाला मंथली एखादी मीटिंग द्या, आमच्या म्हणणं तुम्ही मांडण्यासाठी हे द्या, टाइम द्या. म्हणजे तिथं आमचे जे त्रास आहे ना, आम्हाला काही प्रॉब्लेम आला ना, ते सांगण्यासाठी आमच्या वतीनं असं काही नव्हतंच. बरं. त्याच्यामुळं आम्ही या युनियनशी संलग्न झालो. पाटील दादांना भेटल्यानंतर कळलं की आपले प्रॉब्लेम्स आपण डायरेक्टली जर का त्यांना भेटायला गेलो ना तर ते आम्हाला वेळच देत नव्हते. आमच्यासाठी वेळ नाही. सरळ तिथं बोर्ड लावलेला आहे, स्टुडंट आणि कोली लोकांनी बिना विचारता आत यायचं. कुठं बोर्ड लावलेला आहे? HROच्या ऑफिसला. HROच्या ऑफिस? हा, ऑफिसला बोर्ड लावलेला आहे. HRO म्हणजे काय? हेड रेकॉर्ड ऑफिसर. त्यांच्या इथं बोर्ड लावलेला आहे की जर समजा आता ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला आपल्याला, अचानक हेडमास्तर बोलले की तुम्ही कामालाच नका येऊ किंवा त्रास देत असतील आपल्याला, नाही का, तर असं कंप्लेंट कोणाकडे करणार? तर आम्हाला वाटलं की HROला जाऊन सांगितलं पाहिजे ना. पण तिथं त्यांनी बोर्डच लिहिलेलं आहे की कुली आणि स्टुडंट लोकांनी बिना परमिशन आतमध्ये यायचं नाही. बरं. हां, तर मग आमचं स्टुडंट काय भानगडे? स्टुडंट त्यांनी असं एक नाव दिलं. आता मला स्वतःला 9 वर्ष झालेले आहेत. आता माझा मुलगा 17 वर्षाचा आहे, पण मी तिथं स्टुडंट म्हणून काम करते. मलाच तिथे काम करून आता 9.5 वर्ष तर झालेले आहेत. लाईफ टाईम स्टुडंट आहे? हां, लाईफ टाईम स्टुडंट आहे. म्हणजे घरी गृहिणी आहे आणि तिकडं स्टुडंट म्हणून असं त्यांनी एक आम्हाला नाव दिलेलं आहे की हे स्टुडंट आहेत, हे कुली आहेत, नाही का. आणि बोलतानाही काही जे अधिकारी आहेत ना ते त्याच नावाने बोलतात, तुम्ही स्टुडंट आहे, तुम्ही स्टुडंट सारखंच राहायचं, आमच्यामध्ये बोलायचं नाही. म्हणजे अशी ती परिस्थिती आहे. सगळे तसे नाही आहेत, पण जे काही आहे ज्यांना त्यांच्या पदाचं नाही का गर्व आहे जास्त ना, ती लोक असे ट्रीट करतात, व्यवस्थित ट्रीट करत नाही. बरं हनुमंत, तुझा काय अनुभव आहे जरा सांग जरा. नमस्कार, जय भीम सर. असा वेळ तर मोठ्यानं बोल, जरा ऐकून आलं तुझं, पहिलं काहीच ऐकवलं नाही आम्हाला. जय भीम. नमस्कार. जय भीम. जय भीम. असाही अनुभव आहे की कामावरती जर इमानदारीने तुम्ही काम करता, दिवस रात्र आपण काम करत होतो, रात्रीचा वेळेवर पगार नाही, असं वेळेवर रातभर 12 घंटे ड्युटी करून बरं आपण पगारासाठी 1 तास आपण लाईनशीर थांबावं लागतं कॅश काउंटरला. तर आपण त्यांना विचारलं, बाबा तुम्ही आम्हाला पेमेंट जर आमच्या खात्यात जमा करा, जर तुम्ही सगळ्यांना सहकार्य करा की एवढा की आम्ही रातभर ड्युटी करून तर तुम्हाला 1 तास 2 तास जर आम्ही जर ड्युटी करून जर पेमेंटला लाईनशीर उभं राहिलो. अच्छा, पेमेंटला पेमेंट कशी? नाही थांब त्याला सांगू दे ना. पेमेंट लाईन उभं राहायचं म्हणजे काय? कॅश घ्यायला आम्ही म्हणजे पेमेंट बँकमध्ये करणार नाही? बँक वगैरे काही खातं नव्हतं आमचं, काही नाही. आम्हाला काय असेल ते कॅश स्वरूपात आम्हाला ते पैसे द्यायचे नाही का, पगार आमचं काम केलेलंच नाही का. तर वेळेवर आम्ही त्या अधिकाऱ्यांना मागणी केलं समजा की बाबा आमचा पगार वेळेवर, आणि ते म्हणायचे की 1 महिन्याचा पगार 1.5 महिन्याने द्यायचे. बरं. 1.5 महिन्याने जर भेटलं तर आम्ही त्यांना मागणी करा, बाबा आम्हाला इथं येऊन रातभर ड्युटी 12 घंटे ड्युटी करून परत तुम्ही 12 घंटे रात्रीपाळी 12 घंटेची, 8 तासाची नाही? 8 तासाची ड्युटी नव्हती आम्हाला, की रात्री 12 घंटे ड्युटी होती. सकाळी काय ओव्हर टाईम वगैरे मिळायचं का? नाही, ओव्हर टाईम वगैरे काय मिळायचं नाही, पण कधीचे त्यांनी काम जर एक्स्ट्रा घेतले, समजा आपल्याला 25,000 लागत असतील त्या कामाच्या हिशोबाने, तर आम्हाच्याकडून घेत होते 30-35,000.
त्यावेळी तर आम्हाला 1 तास 2 तास कधी क्वचित त्यांच्या 25,000 मनावर काय तुमचं आर्टिकल पत्र आर्टिकल हां, तर ते 25,000 काढायच्या ऐवजी 30,000 30,000 आम्ही एक्स्ट्रा काम करायचो. त्यावेळी ते आपले हेडमास्टर जे असतील त्यावेळी 1 तास जास्तीत जास्त नाही, पण ओव्हर टाईम म्हणजे डबल रेटने का सिंगल रेटने? नाही, सिंगल रेट आहेत त्याच रेटमध्ये. अच्छा, सिंगल रेटने म्हणजे सिंगल रेटने म्हणजे जेवढा रेट चालले तेच सेंट्रल ना, तोच म्हणजे single रेटने rate देतात. म्हणजे. आणि प्लस कसं आहे, आम्ही फक्त एकच ऑफिस करत नाही, पार्सल आहे, स्पीड पोस्ट आहे आणि खास करून म्हणजे आम्ही रेल्वे स्टेशनवर काम करतो. हां, एवढा वेळ असं झालेलं आहे, आमच्याकडे आय कार्ड नाही, ड्रेस आय नव्हता, कार्ड पण नाही दिलं तुम्हाला? आय कार्ड नव्हता दिला होता आणि ड्रेस नव्हता. आता आम्ही कसं रेग्युलर कपडे घालतो तसंच कपडे घालून जात होतो. अनेकदा असं झालं आम्हाला टीसी लोकांनी पकडून ठेवलं होतं. कोर्टामध्ये पण आम्हाला हजर केले त्यांच्या ह्याच्यामध्ये, प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे विदाऊट तिकीट. हा विदाऊट तिकीट आहे आणि तुमच्याकडे काय प्रूफ आहे तुम्ही कामगार आहे म्हणून. मग आम्हाला 4-4, 5-5 तास SRP ह्याच्यामध्ये बसवावं लागलं आणि दंड भरताना पण ते वैयक्तिक आम्ही देऊन बाहेर आलेले. बरं, म्हणजे तुम्ही कामगार म्हणून गेलेले तरी तुम्हाला रेल्वेकडे दंड भरावा लागला विदाऊट तिकीट म्हणून. विदाऊट तिकीट म्हणून तुमचे अधिकारी काय करत होते? सांगितलं तर पण अधिकारी म्हणतात ते तुम्ही बघून घ्या, आम्ही काय सांगू शकत नाही, नाहीतर तुम्ही कपडे शिवून घ्यायचं होतं तुमच्या पैशाने. म्हणजे पोस्टाचा युनिफॉर्म तुम्ही तुमच्या पैशाने घ्यायचा? हां. बरं. मग मी त्यांना म्हणलं मॅडम आमच्याकडे ID कार्ड नाही, हे नाही. मग ते काय म्हणले, प्रत्येक वेळा असं नसतो, ID कार्ड सगळ्यांकडे कपडे तुम्ही काय शिवून घेत नाही? कपड्याला आता परमनंट लोकांना कसे पैसे देतात आपल्याला भेटत नाही. बाहेर शिवून घ्यायला म्हणलं तर 1,500-2,000 रुपये खर्च येतो. ते टाळण्यासाठी कामगार असंच रेग्युलर कपड्यांनी स्टेशनवर जायचं आणि चालू गाड्यातनं बॅग उतरवायचं आणि चालू गाड्यातनं बॅग भरायचं. आणि तुम्हाला काय अपघात झाला तर? त्याचा काही स्कीम नाही, काय नाही, कारण की असं अपघात झालेले भरपूर वेळा, तो स्वतः खर्चाने इलाज करून घ्यायचं. काय झालं काय वसंतराव, मला सांगा तुम्ही, असा जर कामावर असताना कोणाला अपघात झाला तर त्याला काय नुकसान भरपाई देण्याची काय कायदा आहे का नाही? काय कायदा आहे ना, त्याच्यामध्ये कायदा आहे, परंतु तिथं कायद्याची कुठली अंमलबजावणी ते करत नव्हते. म्हणूनच तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथं ESI योजनेची अंमलबजावणी करा अशी जेव्हा मागणी केली, तर प्रत्यक्षामध्ये ESI ऑफिसमधून येऊन पांडे नावाच्या इन्स्पेक्टरने तिथं व्हिजिट केली. 44 लोक काम करताना आढळले आणि त्यांनी ESICचे नंबर पण दिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आपला एक कामगार काम करत असताना रेल्वे स्टेशनवर पडला, त्याला ससूनमध्ये नेलं. त्यावेळेला ती केसचा आधार घेऊनच आम्ही ती केस त्या टायमाला केलेली होती. काय यशस्वी झाली का ती केस? नाही, यशस्वी झालेली नाही, कारण की हा जो व्यवस्थापन आहे पोस्टाचा, त्यांनी आडमुठेपणा करून हे आम्हाला लागू नये ते लागू नये असं ते नाकारपणा केला. आणि त्याच्या पुढे म्हणूनच पुत्र ह्या सगळ्या पुढच्या ज्या सामाजिक सुरक्षेच्या मागणीला त्याच्यापासून खरं म्हणजे जास्त जोर आपल्याला लावायला संधी मिळाली की हे आपण त्याला सरळ सांगून ते करत नाही. म्हणून आम्ही हे आत्ता जो उल्लेख झाला यांच्या बोलण्यातून निदर्शनं वगैरे हे केले. ह्या साध्या अपॉइंटमेंटसाठी यांना निदर्शनं करावे लागले. पगार वेळेवरची अपॉइंटमेंट PMGच्या कार्यालयामध्ये असेल, पोस्ट मास्टर जनरलच्या कार्यालयात असेल किंवा यांचा हेड ऑफ डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याकडे ज्याच्या नियंत्रणात हे काम करतात, जो अधिकारी यांचे वेतन वगैरे काढतो, त्यांच्याकडे जर जाऊन यांना काही म्हणणं मांडायचं असेल तर ती सुद्धा संधी यांना नव्हती. त्या अनुषंगाने आमची आंदोलनं झाली आणि त्याच्यातूनच पुढे या सगळ्या गोष्टी यायला लागल्या. आणि म्हणूनच 2022मध्ये आम्ही यांच्या काही एक 7-8 प्रमुख मागण्या केल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने यांना आयडेंटिटी कार्ड मिळालं पाहिजे, ओळखपत्र मिळाल्यानंतर आम्हाला पगार बँकेतून मिळाला पाहिजे. कारण की कायदा आहे पोस्ट खात्याला सुद्धा तो लागू आहे की 2,500 रुपयापेक्षा जास्त अमाऊंट जर कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठल्याही माणसाला द्यायची असेल तर ती बँकेच्या शिवाय त्यांना देता येत नाही. त्यांचं काय म्हणणं होतं का आम्हाला कायदा लागू तो आम्हाला कायदा लागू नये असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना संबंधित डिपार्टमेंटने सुद्धा सांगितलं की तुम्ही त्यांना चेकद्वारे पेमेंट केलं पाहिजे असं हे सांगितलं. आणि म्हणून संबंधित डिपार्टमेंट म्हणजे कुठे लेबर डिपार्टमेंटने म्हणजे पहिल्यांदा राज्य शासनाच्या डिपार्टमेंटने लेबर विभागाने सांगितलं की तुम्हाला बँकेच्या थ्रूच त्यांना पगार द्यावा लागेल, ओळखपत्र द्यावं लागेल, पण त्यांनी जुमानलं नाही. मग आम्ही सेंट्रल कमिशनरकडे जेव्हा ती तक्रार केली तिथं सुद्धा केली. त्याचबरोबर त्या मागण्या 7-8 मागण्या ज्या मी उल्लेख केला त्याच्यामध्ये आयडेंटिटी कार्ड, बँकेच्या थ्रू वेतन आणि जादा कामाचं वेतन. आता त्या हनुमंतने जो उल्लेख केला की 12-12 तास लोकांच्याकडून काम करून घ्यायचं, परंतु त्यांचा जो काही तासाचा वेळ ठरलेला आहे तेवढ्याच प्रमाणे त्यांना पैसे द्यायचे. रात्रीचे 4 तास जास्त थांबले म्हणून त्यांचं ते 8 तासाचं वेतन कधीही त्यांना ते मिळालेलं नाही.
ती सुद्धा आपली एक मागणी आहे की बाबा आमच्याकडून 12-12 तास काम करून घेतात, पण परमनंट कामगारला जसं तुम्ही 8 तासाच्या पेक्षा जास्त काम केलं त्यांना जादा कामाचं जादा वेतन देता, तसं यांना आहे तेच वेतन त्याप्रमाणे देतात. उलट 12 तास काम केलं, काही कामगाराचे तास सुद्धा कमी लावतात. तू पटकन काम केलेलं आहे म्हणून तुझं ते 12 तासाच्या ऐवजी 10 तास लावतील, 11 तास लावतील, म्हणजे काम केलेल्यापेक्षाही कमी तास लावायचे असं सुद्धा काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. तुम्हाला सांग, तू मगाशी सांगत होता तर तुम्ही रोज कामाला जेव्हा जाता किंवा तर त्याला कुठं काय मस्टर सही वगैरे असं काय होतं का तुमचं? काही नव्हतं सर. फक्त ड्युटी लिस्टवरती आपलं एक प्रिंटर द्यायचे ते की नावावरती, नाही का? नाही, म्हणजे तुम्ही सही करायची का ते लिहिणार का? नाही, आम्ही सही करायला आम्हाला द्यायचे की आमच्या नाव असायचं, त्याच्या मागे सही करायचे आम्ही, नाही का? बरं, स्टुडंट कुलिंगचं त्यांच्या ड्युटी लिस्ट असायची थोडी. नाही, पण मग मला असं विचारायचं आहे वसंत की तुम्ही आता प्रॉव्हिडंट फंडची केस केली, त्याच्यामध्ये सही केलेलं मस्टर कधी यांनी दाखल केलं होतं? नाही, इथे प्रॉव्हिडंट फंडाकडे सही केलेलं मस्टर दाखल नाही केलं, पण आम्ही सेंट्रल लेबर कमिशनरकडे ज्या 7-8 मागण्या केल्या तिथं आम्ही ते मस्टर वगैरे दाखल केलं. त्या मस्टरच्या आधारे तर आम्हाला ट्रेड युनियनचं रजिस्ट्रेशन मिळालं ना. आम्ही तेच दाखल केलं की आम्ही यांचे कामगार आहोत, हे आमचं रजिस्टर आहे, त्याप्रमाणे ते दाखल केलं. त्यावेळेस आमचं म्हणजे तुमचा पगार आणि तुमचा पगार कोण डिपार्टमेंट देत होतं? हो, डिपार्टमेंट देत होतं आमचा पगार. आणि डायरेक्ट तुम्हाला काम डिपार्टमेंटच सांगत होतं? हो, काम डिपार्टमेंटचे अधिकारी तुमच्यावर नियंत्रण करत होते? हो, सगळे डिपार्टमेंटचं? सगळं डिपार्टमेंट. पण मग तुम्हाला आउटसोर्स का म्हणतात? आउटसोर्स ते आता काय सर, आम्ही नाही का, आमची मानसिकता आहे असं. काय नितीन का? म्हणजे आउटसोर्स म्हणजे आम्ही परमनंट नाही ना. पण आउटसोर्स काय? आउट काय नितीन, तू काय सांगतो? आउट म्हणजे आम्हाला कधी ते कामावर नितीन काहीतरी सांगतो. नितीन, आउट म्हणजे काय? आउटसोर्स काय प्रकार आहे? आउटसोर्स म्हणजे मी तर म्हणेल की अधिकाऱ्यांची एक मानसिकता न शिकलेल्यासारखं, की आज ते जे काही करताय आमच्यावरती ते स्वतःची बुद्धी वापरून नाही करत आहे. म्हणजे गावकुसा बाहेरचे का? हां, म्हणजे स्वतःची बुद्धी वापरून नाही करत आहे. म्हणजे मी असं म्हणेल की एक जे आधी जे परमनंट कामगार आहे की ते आधी परमनंट झालेले आहे, की त्यावेळेस काळ वेगळा होता की म्हणजे रोजगार भरपूर होता आणि व्यक्ती संख्या कमी होती. त्यावेळेस हे लागलेले तिसरी चौथी 5 लागलेले जे परमनंट लोक हे या अधिकाऱ्यांना सांगतात की तुम्ही असं करून घ्या, तुम्ही तसं करून घ्या, आणि हे अधिकारी एवढे शिकलेले अधिकारी हे त्यांचं ऐकून त्याप्रमाणे वागतात आणि मग कुले म्हणतील, आउटसायडर म्हणतील, कॉलेज स्टुडंट म्हणतील, असं ते करतात. आता नाही वसंत सांग मला, आता याने सांगितलं की अधिकारी ते PMG तर माझ्या माहितीप्रमाणे IAS अधिकारी आहेत. बरोबर. त्याचा डेप्युटी पण त्या अशा सिलेक्शन प्रोसेस मधून आलेले. कौर मॅडम सुद्धा IAS अधिकारी, असिस्टंट पोस्ट जनरल मास्टर. ते जायबाय साहेब होते. ते सगळे फार उच्च शिक्षित आहेत. उच्च शिक्षित आहे. पण या उच्च शिक्षितांनी त्या उच्च शिक्षितपणाचा तुम्हाला या प्रॉव्हिडंट केसमध्ये काय अनुभव आला? कुठं दिसली तुम्हाला उच्च शिक्षितपणा? उच्च शिक्षितपणा त्यांचं त्या उच्च शिक्षितपणाला न शोभणारच कृत्य त्यांनी प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. आणि हे त्यांच्या त्या केसमध्ये जे आता प्रॉव्हिडंट फंडाच्या केसच्या अनुषंगाने आपण ही सगळं चर्चा करतो आहोत, खरं म्हणजे ह्या PMGला ज्या टायमाला पहिले नोटीस काढून त्यांना संपूर्ण माहिती द्या असं सांगूनसुद्धा त्यांनी जेव्हा ते केलं नाही, तेव्हा PMGच्या नावाने समन्स बजावण्यात आलं. आणि जर तुम्ही हे माहिती दिली नाही तर आम्हाला पनिशमेंट म्हणून कारवाई करावी लागेल, अशा प्रकारची नोटीस, दंड वगैरे, दंडासहित तुमच्यावरती कारवाई करणं भाग पडेल. आणि वेळ पडली तर मला पोलीस कमिशनरच्या मार्फत तुम्हाला अटक वॉरंट जाहीर करावं लागेल, असं तेथं ते गणेश आणि ते त्यांचे दुसरे 2 अधिकारी कुलकर्णी वगैरे हे यायचे, त्यांच्यामार्फत त्यांना तसं त्यांनी बजावलं. आणि 2 वेळेला त्यांना 5,000 जायबाई साहेबांसाठी ते केलं, आणि 2 वेळेला त्यांना 5,000 रुपयाचा दंड सुद्धा घोषित केला. आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई माफ केला तो? नाही, ते त्यांनी नंतर रिक्वेस्ट केल्यामुळे, विनंती केल्यामुळे संबंधित ऑथॉरिटीने त्यांना ती माफी दिली. परंतु त्यांच्या त्या माफी दिल्यानंतर जेव्हा PMG हजर झाले आणि त्यांच्याकडे जेव्हा ही संपूर्ण विचारणा करण्यात आली, या लोकांना हे का नाही, तर त्यांनी जे काही त्याच्यामध्ये उत्तरं दिली ते पूर्णपणे बेजबाबदार आणि त्यांच्या कामामध्ये त्यांनी कसूर केलेला आहे. खरं म्हणजे पोस्ट खातं हे जनतेचं खातं आहे. सरकारचं जर असं, हे सरकार म्हणजे जनतेचा पैसा आहे, त्याचा दुरुपयोग करून त्यांनी जो काय त्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे आणि त्या अक्षम्य अशी त्या जबाबदारीचं त्यांनी. पोस्ट खात्याचं काय नुकसान झालं?
पोस्ट खात्याचं नुकसान म्हणजे आता याची जी जबाबदारी त्यांनी हे होईल तर ते जे अधिकारी यांच्या मनमानी पद्धतीनं काम करतात आणि त्याच्यामध्ये जे हे पैसे प्लॅन करून पैसे 11 महिन्याचे मागवणे यांची जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये हे खो करतात आणि ते पैसे आल्यानंतर ज्यांच्याकडून काम करून घेतले त्यांना ती वाटणं यांची खरी ती जबाबदारी आहे. आता यांनी प्रॉव्हिडंट फंड दिला नाही, याचा काही या पोस्ट खात्याला काही जादा फटका बसला असं काही झालंय का या केसमध्ये? निश्चितपणे त्या पोस्ट खात्याला फटका ह्या अर्थाने बसलेला आहे त्यांना की जी जबाबदारी त्यांनी कधी स्वीकारलेली नाही आणि ती आमची जबाबदारी नाही अशा थाटात हे जे काही अधिकारी वागत होते. व्याज दंड असं काय आहे का त्यांना? निश्चितपणे त्यांनी हे जर रक्कम आता याची जर रक्कम 60 दिवसात भरली नाही तर माझ्या समजुतीप्रमाणे त्या कायद्याच्या ऑर्डरमध्ये जे लिहिलेलं आहे त्या सेक्शन 14 आणि 16चा उपयोग करून त्यांच्यावरती पुन्हा ही व्याजाची ॲडिशनल कारवाई आणि दंडात्मक कारवाईसुद्धा नव्याने त्यांच्याकडे केली जाईल. इतकंच नव्हे तर 31 मार्च 2024च्या नंतरचं सुद्धा 25च्या नंतरचं सुद्धा त्यांचं वसुली पुढच्या काळातली सुद्धा त्यांच्यावरती ती कारवाई सुरू होईल याच्यामध्ये निश्चित आहे. त्या अर्थाने जर पाहिलं तर ही जी ऑर्डर आहे हा संपूर्ण पोस्टाच्या खात्यापुरताच नाही तर संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आणि राज्य सरकारच्या अंडर निरनिराळ्या सरकारी खात्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी हा एक मैलाचा दगड आहे आणि हे निश्चितपणे सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांना त्याच्यातून पुढे एक काय म्हणायचं त्याला सकारात्मकदृष्ट्या त्याच्याकडे लोक आकर्षित होतील आणि त्या सगळ्या लोकांना याचा लाभ मिळेल अशा दृष्टीने हा निकाल आहे. याच्याकडे या लोकांनी पाहिलं पाहिजे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की प्रॉव्हिडंट फंड आणि ESI हे दोन्ही युनियन म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं. हे खातंही केंद्र सरकारचंच आहे. बरोबर आहे. मग या अधिकाऱ्यांनी स्वतःच्याच सरकारविरुद्ध निर्णय दिला असं म्हणायचं? नाही, बिलकुल नाही. त्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या सरकारविरुद्ध निर्णय दिलेला नाही. आम्ही आमच्या एक संघटनेचं ध्येय धोरण जे सत्य जे आहे ते आम्ही सांगायला जातो आणि जे सत्य आहे ते त्यांना आम्ही निदर्शनाला आणून द्यायचा प्रयत्न केला आणि त्याची चारही बाजूनी पडताळणी केल्यानंतर आम्ही म्हणतो ते सत्य का ते म्हणते ते सत्य नाही तर त्या मॅनेजमेंटची बाजू कामगारांची बाजू संपूर्ण समजावून घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सत्तेचा जो काही प्रश्न असतो त्या सत्याच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिला आणि त्याची संपूर्ण शहानिशा करूनच हा आदेशाचं त्यांनी अंमलबजावणी करण्याचा त्यांना आदेश दिलेला आहे. बरं, आता नितीन आता सांग. कॉम्रेड, तुम्ही म्हणता की हे जे 10 कोटी आलेले आहे आता PF वाल्यांनी आदेश दिलेला आहे तर डिपार्टमेंटचं काही याच्यामध्ये नुकसान आहे का? आणि अजून दुसरा प्रश्न तुम्ही त्यांना काय विचारला की ते की एवढे शिक्षित अधिकारी आहेत त्यांच्या शिक्षणाचा काय उपयोग दिसला? नाही दुसरा एक आता नंतर विचारला तुम्ही त्याचे म्हणजे दोघांचे हे आहे की केंद्र सरकारच्या विरोधात निकाल दिला. केंद्र सरकारच्याच विरोधात निकाल दिला का तर तो निकाल केंद्र सरकारच्या विरोधात नाही आहे. ॲक्च्युली जे वरचे डिपार्टमेंटल आहे सेक्रेटरी आहे डिपार्टमेंटचे त्यांनी 1993 साली कॅज्युअल लेबर म्हणून ही एक यांची पॉलिसी होती डिपार्टमेंटची की ते 1997ला पूर्णपणे बॅन केलेली आहे. बॅन केल्यानंतर यांना आदेश दिलेले होते की तुम्ही अशी इलिगल पद्धतीने कामगार घेऊ नका, असले तर ते ताबडतोब टर्मिनेटेड करा. याचं रिव्हिजन त्यांनी परत 2020ला सुद्धा केलेलं आहे डायरेक्टर जनरलने. पण याच अधिकाऱ्यांनी खालच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशांचं पालन कुठलंही केलेलं नाही आहे. आणि या आदेशामुळे यांनी 11 मार्च 2025 पासून ज्या वेळेस आमचा PFचा लढा चालू झाला त्यावेळेस आमची जी आता कमिटी पार आम्हाला रस्त्यावर आणून सोडलं, टर्मिनेशन केलेलं आहे. आता ते तर आम्ही लढणारच आहे. पण या लढ्याच्या म्हणजे आम्हाला जे त्यांनी आता हे केलं म्हणजे टॉर्चर करताय, आमचं नुकसान केलं तर त्या नुकसानच्या ह्याच्यानं मी एक अखिल भारतीय डाक आउटसोर्स एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं सिटूला एक आवाहन करेल की ही जी 10 करोडची हे आहे भरपाई ही भरपाई सरकारची नाही आहे. कारण सरकारने त्यांचं काम केलेलं आहे. यांना आधीच सांगितलेलं होतं की तुम्ही कशा प्रकारे हे करा. यांनी जर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम जर चालू केली असती त्यांच्या सांगण्यावरून तर आम्हाला PF ESI बोनस वगैरे सर्व मिळालं असतं. पण यांनी यांच्या बुद्ध्या चालवल्या. यांनी 3री 4थीतले जे कामगार आहे MTS वगैरे यांचं ऐकून हे सिस्टीम चालू केलेली आहे इथं. तर म्हणून ही जी 10,000 करोड जी रक्कम आहे तर ह्या सर्व आदेशपत्र माझ्याकडे आहे. मी तुम्हाला सिटूला एक आवाहन करेल की जनरल सेक्रेटरी दिल्ली लेवलला हा मुद्दा घेऊन डायरेक्टर जनरल डिपार्टमेंटच्या डायरेक्टर जनरल यांच्याशी बोलून हे त्यांच्या नजरमध्ये आणून द्या. आणि ही जी 10 करोड रक्कम आहे ही याच अधिकाऱ्यांच्या म्हणजे जी कारवाई केलेली आहे वेतनाकडून वसूल करा असं म्हणते तुला. पेन्शन बंद झाली पाहिजे. त्यांनी आज
आम्हाला डायरेक्ट रस्त्यावरती आणलं म्हटल्यावर आम्ही त्यांचा का विचार करायचा? आणि त्यांनी केलंच आहे तसं ना. 4 लोकांना जाऊन विचारा ना तुम्ही. तुम्हाला मी सर्व बरोबर आहे. ठीक आहे. ओके ओके, मुद्दा कळला. ओके तर तसं नाही, करावं नाही, असं शिक्षा म्हणजे- मिळाली पाहिजे. मुद्दा बरोबर बरोबर आहे. आहे. मुद्दा असते फक्त ती 10 कोटी तर मिळाली नाही त्यांच्या पगारातून, तर मग आपल्याला कुठनं वसूल करायचे ठरवायला लागेल. तेव्हा ते पगाराचं बघू, रक्कम वसूल व्हायला पाहिजे. वाटली ती खात्याने पण मग करावी, त्यांना काहीतरी पनिशमेंट झाली पाहिजे. रक्कम वसूल झाली मुद्दा पाहिजे. बरोबर पण आहे. सरकार पण नाही करू शकत ना. सरकारने त्यांचं काम केलेलं आहे. सरकारने त्यांना वेळोवेळी आदेश दिलेले आहे. ओके त्याचं पालन यांनी केलेलं नाही आहे. ओके, आता आपण जरा शेवटचा प्रश्न घेऊ. तुम्ही तो दोघांनी सांगा. आता तुम्ही हा निकाल मिळाला, हा 343 कामगारांचा निकाल आहे, बद्दल आहे. मग 343 कामगारांसाठीच आहे का? तुम्ही आता पुढं कसं देणार? कारण आता मला यांनी सांगितलं त्याच्यावरनं समजते की हे जे सगळे तुम्ही बसलेले आहात यांना सगळ्यांना थोडक्यात म्हणजे त्यांच्या दृष्टीने जर पाहिलं तर हे त्यांनी बळी घेतलेले आहेत सर्व्हिसमधून. तुम्हाला बाहेर ठेवण्याचं त्यांनी पूर्णपणाने सगळं काम केलेलं आहे, कारण तुम्ही युनियन केली म्हणून. आता त्याच्या विरोधामध्ये आपण लढा देणार, युनियन जिंकणार, त्याच्याबद्दल 100% मलाही खात्री आहे, वसंत पवारांना पण आहे आणि तुम्हालाही असणारच. पण ठीक आहे, त्याला काही वेळ जाईल. पण आता मधल्या काळामध्ये तुम्ही काय हे निकाल घेऊन पुढे कसे जाणार? काय तुमची स्ट्रॅटेजी काय? हा काँग्रेस तुम्ही विचारला जवळ की गेला. हा जो PFचा जो निकाल लागला हा 343 कामगारांचा नसून RMS विभागामध्ये, पोस्टल विभागामध्ये, देशामध्ये जे आम्ही आउटसायडर इथं काम करतो RMSमध्ये, तसे ह्या देशामध्ये असे असंख्य म्हणजे लाखाच्या घरामध्ये हे कामगार जातील. ह्या लाखाच्या वरती ह्या कामगारांना या PFचा लाभ होणार आहे. आणि आम्ही पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ह्या कामगारांना RMSमध्ये, पोस्टामध्ये ह्या निकाल घेऊन आम्ही कामगारांच्या पुढे जाऊन त्यांना संघटनेमध्ये जॉईन करून काय याचा PFचा फायदा आम्ही त्यांना लागू करू. काय सुजित, तुला काय सांगायचं? तर चळवळ काय असती हे तर आम्हाला काहीच माहीत नव्हतं. पाटील आणि चौधरींनी ज्यावेळेस उभं केलं हे सगळं त्यावेळेस आम्ही तुमच्याशी संलग्न झालो, सेटूशी, अभ्यंकर साहेब, पवार साहेब यांच्याशी संलग्न झालो. त्यावेळेस आम्हाला कळालं की चळवळ काय आहे. त्यातून मग आम्ही प्रेरणा घेतली. आता जी PFची केस झाली ह्याचा लाभ सर्व क्षेत्रात होणार आहे. म्हणजे समजा पोस्ट असन, अजून इथं राज्य सरकारचे दुसरे बी ऑफिस आहेत, आपलं नगरपालिका असन, त्यांच्याकडे राज्य सगळे सगळे असतील, त्यांना सगळ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळं आता जेवढा हा प्रसार जास्त होईल तेवढा आम्ही करून हे करणार आहे सगळं. हां बोल. हा जो PFचा निकाल लागला तेव्हापासून जेव्हा PFचं हिअरिंग चालू होतं तेव्हापासून आम्हाला हॅरेसमेंट द्यायचे सुरुवात केले आणि 11 मार्च 2025 पासून आम्हाला टर्मिनेट म्हणजे कामावरनं हे केले, काढून टाकले ते PF केसमुळं आम्हाला. मग आता 11 जणांना त्यांनी कामावर नाही घेतलं. आम्ही एक निश्चित करू की ऑल ओव्हर इंडियामध्ये फिरून फक्त पुणे RMS नसता म्हणजे पुणे RMSसाठीच नाही तर ऑल ओव्हर भारतामध्ये सगळीकडं PF लागू व्हावा यासाठी आम्ही एक टीम वर्क करू. मी भारतमध्ये पूर्णकडे फिरायचं, जिथं जिथं डेली वेजेस कामगार आहे, कुली आहे, त्यांना संघटित करून त्यांना फक्त RMS पुण्याला न भेटता सगळीकडे सगळ्यांना भेटायला पाहिजे यासाठी प्रयत्न करू. आम्ही प्रयत्न करणार आहे. आमची जी 11 लोकांची टीम आहे, आम्हाला बरं झालं की डिपार्टमेंटने काढले, ते संधी दिली, तुम्ही प्रचार करा, सगळीकडे पोचवा. वा, मग ते निश्चित ते PFचा विजय आम्ही सगळीकडे भारतभर पोचू एवढंच आम्ही सांगेल. वा, वंडरफुल कॉम्रेड. वसंत, तुमची शेवटची कॉमेंट काय? आत्ता ह्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी सगळी माहिती दिली त्याप्रमाणे हा RMS पुरता इश्यू नाही आहे, तर हा संपूर्ण पोस्ट खात्यामध्ये जे काम करतात त्या अगदी ग्रामीण डाक सेवक सहित ज्यांची संख्या लाखाच्यापेक्षा जास्त आहे. आमच्या माहितीप्रमाणे पोस्टामध्ये ग्रामीण डाक सेवक आणि यांच्यासारखे इथे जे काम करतात, काही जे परीक्षा देऊन नंतर तिथं कायम झालेले लोक आहेत त्यांनासुद्धा ह्या योजनेपासून बाजूला ठेवलेले आहे आणि काहीतरी एक त्यांच्यासाठी सोय केलेली आहे. तर त्या लोकांनासुद्धा संघटित करण्याचा प्रयत्न करून आम्ही ही योजना निश्चितपणे अंमलात आणू
आणि ग्रामीण डाक सेवकांना सुद्धा ही योजना लागू करण्यासाठी आमची संघटना जी आहे ही महाराष्ट्रव्यापी संघटना आहे आणि ती CI2ला अफिलिएट आहे. ही संपूर्ण देशभर तिचं आपल्या ह्या अंगणवाडीला होऊ शकेल का? अंगणवाडीला सुद्धा हा लाभ होऊ शकतो, आशा वर्कर्सला होऊ शकतो, अर्धवेळ कर्मचारी तुमचे मुख्यमंत्र्याचे जे मित्र सेवक असे जे काही त्यांनी नोंदलेले लोक आहेत सरकारी खात्यामध्ये, या सर्व लोकांना ज्यांच्यासाठी सर्क्युलर काढून त्यांना मानधन दिलं जातं अशा सर्व लोकांचा समावेश याच्यात होईल आणि तो प्रयत्न आम्ही सगळे मिळून त्याच्यासाठी ते त्या कामगारांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या संघटनेच्या मार्फत निश्चितपणे करू आणि ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून ह्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातल्या केंद्रातल्या आणि नगरपालिका महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्या सहित योजना कर्मचाऱ्यांच्या सगळ्या सहित ह्या निकालाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करू, एवढं आश्वस्त नक्की आम्ही या पायगडी करू. ओके. तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वपूर्ण असा निकाल हा केवळ कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही तर चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि शेवटी कुठल्याही व्यवस्थेमध्ये जे प्रस्थापित संबंध असतात, सत्तेचे संबंध असतात, ते त्याची वीण जी असते ती कुठेतरी उसवणं यालाच चळवळ असं म्हणतात. आणि त्या चळवळीसाठी एक कायद्याचा हत्यार ज्याला म्हणतो हे आज उपलब्ध झालेलं आहे. आणि या निमित्ताने हे सर्व कार्यकर्ते, सर्व कामगार हे प्रत्यक्ष तिथं कामाशी झुंजणारे, रात्रंदिवस काम करणारे, समाजाच्या तळागाळातल्या स्तरामधून आलेले आणि तरुण कामगार हे या चळवळीला निश्चितपणे त्यांचा वेळ देतील, त्यांचं योगदान देतील. आणि त्याच्यामधूनच या जेन झीला भिंतीला चेचून मारण्याचा जो या व्यवस्थेने सगळा प्रयत्न चालवलेला आहे आणि जी व्यवस्था अधिकाधिक लोकांना असुरक्षित करून मुठभरांना सुरक्षित करण्यासाठी काम करते, अशा प्रकारचं काम या व्यवस्थेला आव्हान देण्याचं या लढाऊ कार्यकर्त्यांकडनं होईल याची मला खात्री वाटते. आणि तसं झालं तर कामगार पॉडकास्ट त्याची पुन्हा एकदा नव्याने दखल घेईल या खात्रीसहित मी आपली रजा घेतो. नमस्कार. पण लक्षात ठेवा सगळ्यांनी, लाल सलाम. लाल सलाम. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट्स काय असतील, तुमच्या अशाच प्रकारच्या काही तक्रारी समस्या असतील तर त्या जरूर कॉमेंटमध्ये लिहा. कारण इंडी जर्नल हा जनतेचा मंच आहे, जनतेचे प्रश्न त्याच्यामध्ये पुढे आले पाहिजेत हीच आपली इच्छा आहे. एवढं सांगून आणि याची आठवण देऊन मी रजा घेतो. धन्यवाद.